शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पीक पिवळे का होते व ते कशामुळे होते व त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा. कांदा पीक पिवळे पडणे ही एक गंभीर समस्या आहे ज्याची अनेक कारणे असू शकतात. जर आपण वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या उत्पादनात घट देखील होऊ शकते. तर खालीलप्रमाणे याचे मुख्य कारण ओळखून तुम्ही उपाययोजना करू शकता. पिवळे पडण्याचे लक्षण. 1. फुलकिडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव. थ्रिप्स पानांमधील रस शोषतात ज्यामुळे पानांवर पांढरट चट्टे पडतात आणि नंतर शेंडे पिवळे पडून वाळू लागतात. उपाय: फिप्रोनी 5% SC 1 मिलीलीटर प्रति लिटर किंवा प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन 2 मिली प्रति लिटर फवारावे. जास्त प्रादुर्भाव असल्यास स्पिनेटोरम 11.7% SC डेलिगेट 0.9 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे करपारोग पर्पल ब्लॉच किंवा ब्लाइट. हवामानातील बदलामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे पानांवर जांभुळट किंवा तपकिरी ठिपके येतात आणि पाने पिवळी पडतात. उपाय: मॅन्कोझेब M45 किंवा कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब साफ 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲझॉक्सिस्ट्रॉबिन प्लस टेब्युकोनॅझोल कस्टोडिया 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे. तसेच तिसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. नत्र, नायट्रोजन, सल्फर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कांदा पिवळा पडतो. उपाय: नत्र कमतरता 19-19-19 किंवा 13-00-45 यांसारखी विद्राव्य खते 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारावीत. सल्फर. कांद्याला सल्फरची खूप गरज असते, त्यामुळे बेसल डोसमध्ये किंवा नंतर ड्रिप किंवा भरणीतून गंधक बेनसल्फ द्यावे. तसेच 4 नंबरचे कारण म्हणजे मूळकूज किंवा पीळ रोग रूट रॉट किंवा ट्विस्टर डिसीज. जर कांद्याची मुळे सडत असतील किंवा पांढरी बुरशी दिसत असेल तर अन्नद्रव्ये शोषली जात नाहीत आणि झाड पिवळे पडते. उपाय: रोको थायोफेनेट मिथिल 500 ग्रॅम प्रति एकर ड्रिपने सोडावे किंवा झाडाच्या मुळाशी ड्रेंचिंग करावे. जमिनीत ओलावा जास्त असेल तर पाण्याचा निचरा करावा. फवारणी करताना घ्यायची काळजी. स्टिकर. कांद्याची पाने तेलकट आणि गुळगुळीत असतात, त्यामुळे औषध पानावर थांबत नाही. कोणत्याही फवारणीत सिलिकॉन बेस स्टिकर नक्की मिसळा. खत व्यवस्थापन. कांदा पिकाला फक्त नत्र, युरिया जास्त देऊ नका. यामुळे पीक कोवळे राहते आणि कीड लवकर लागते. तुमच्या कांदा पिकाचे वय किती आहे? उदाहरण 30 दिवस किंवा 60 दिवस आणि पाने वरून वाळत आहेत की खालून पिवळी पडत आहेत हे सांगितल्यास मी तुम्हाला अधिक नेमकी औषध योजना सुचवू शकेन. तर आज आपण कांदा पिवळा होणे व त्यावरील उपाययोजना बघितल्या. तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.